फाट्यामध्ये आहे. लोणीकरवरून आळंदी फाट्यावरनं मग मी जाणार. हे बघा आता निघालोय. तर हे बघा लोणीकर चौक गेला पाठीमाग आताच. आणि हा रस्ता सिंगल आहे. इथं ओव्हरटेक करायला टाटाच गाडीनं म्हणजे ओव्हरटेक करायला खूप अवघड आहे. लवकर गाडी ओव्हरटेक होत नाहीये. आणि माझ्या कंपनीमध्ये पिकअप आहेत आमच्या आणि टाटाच वगैरे आहे आणि 909 पण आहे, 407 पण आहे. आणि ते मोठ्या गाड्या आहेत ना, महिन्यामध्ये 1-2 दिवस त्यांचं लोड निघतं. आणि बाकी हेच गाड्या चालू लागतात आम्हाला. टाटा एस पिकअप जास्ती करून हेच गाड्या चालवावं लागतं आम्हाला. ते कधीतरी महिन्यात 1-2 दिवस चालवावं लागतं त्या गाड्यांना. इतकं काय जास्त ते थांबूनच असतात गाड्या ते. आणि ह्या गाड्या बघ, हा रस्ता असा आहे, सिंगल रस्ता आहे, बघू शकता. सिंगल रस्ता आहे. आयला यार जाम लागले वाटतं काय यार. फुलगावच्या अलीकडे आहे मी. जाम दिसायला लागले समोर, बघू आता. इतकं काय जास्त लागलं नव्हतं. गाडी युटर्न घेत होतं वाटतं, मोठी गाडी होती. जाम सुटलेला आहे जाम. ह्या रस्त्याला ना, सिंगल रस्त्याला जाम लागतच असतं. कुठं कुठं सिंगल रस्ता आहे ना, तो जाम लागणारच थोडं का होईना, जागी जागी. पण हा मोकळा रस्ता असतो, इतकं पण जाम नाही. सिटीमध्ये ना सिग्नलला थांबा, पुन्हा जाम असतो. आता संध्याकाळ झाली ना, 4-4:30च्या टायमाला नंतर कंपन्या सुटतात, मग जाम होतो रस्ता तिकडच्या सिटीमधला. म्हणून बाहेरून जातोय. हे रस्ता तेवढा जाम राहत नाही, बाहेरचा रस्ता आहे ना. आणि हे पूर्ण आळंदी फाट्यापर्यंत, पूर्ण आळंदीपर्यंत हा रस्ता असाच आहे, सिंगल. आणि बरं, ह्या रस्त्याने गेलं ना थोडाफार उशीर होतं, पण असं नाही की सिटी मधल्या सगळं फर्स्ट घाला, फर्स्ट सेकंड घाला, फर्स्ट सेकंड. इथं गाडी आपली 3ऱ्या-4थ्या गेल्यावर चालते कंटिन्यू. तिकडं थांबा लागतं फर्स्ट सेकंड जाम मध्ये. म्हणून हे बरं आहे आपल्या बाहेरच्या पर्यंत निघायचं. थोडा उशीर होतो, 15-20 मिनिटं मागं पुढे होतं, दुसरं काय नाही. पण निवांत जातो आपण सिटी मधल्यापेक्षा. इथं हे बघा, हे फुलगाव संपल्यानंतर ब्रिज लागतो. हा ब्रिज आहे ना, म्हणून जाम लागू शकतो इथं. आणि ह्या रस्त्याला आहे ना, जो वाघोलीवरून आपण आळंदीला येतो, कोल्हापूर वगैरे करून आपण जे येतो ना, ह्या रस्त्याला खूप कंपन्या झालीत आता. खूपच ह्या साईडला वाहतूक वाढली जास्त. म्हणजे लोडिंग गाड्याच असतात, मोठ्या गाड्या. ज्या रस्त्याने मी चाललोय, वाघोलीवरनं लोणीकरच्या पुढे 1 किलोमीटरच्या वर आळंदी फाट्यावर आहे. आळंदी फाट्याला जायचं. आळंदी फाट्यावर सीधा आपल्याला तुम्ही भोसरी पण जाऊ शकता, आळंदी पण येऊ शकता, चाकण येऊ शकता. चाकण साईडला कुठं जायचं असेल ते तुम्ही ह्या बाजूने पण जाऊ शकता ह्या रस्त्याने. आणि भोसरी वगैरे पण जायचं, PCMC वगैरे जायचं असेल तरी पण तुम्ही ह्या बाजूने जाऊ शकता. नाशिक वगैरे जायचं असेल तरी पण तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ शकता. पण सिंगल रस्ता आहे, चांगला रस्ता आहे, असं काही टेन्शन नाहीये. रस्ता पण व्यवस्थित आहे, पण खराब नाहीये. रंगपंचमीपासून मी व्हिडिओ टाकला नाही, होळीपासून मी व्हिडिओ टाकला नाही. बघा मोठी गाडी, किती मोठी गाडी आहे बघा. ह्याच्यामध्ये कार वगैरे जातात, 4 व्हीलर असतात ना, कार वगैरे. हे शोरूम मध्ये डिलिव्हरी होतात ना. हे बघा कंपन्या, खूप मोठ्या कंपन्या या रस्त्यावर झाल्यात. शेतामध्ये कंपनी, हे बघा. तर मी आळंदी फाट्यावर पोहोचलोय.
तुम्हाला दाखवतो. सरळ सरळ गेलं ना आळंदी गावातनं चाकणला पण जाऊ शकतो. आणि इथून लेप मारलं ना आळंदी झालीकून थोडं तर चरली फाटा चरली गावात भोसरीला जातो. भोसरी पिंपरी चिंचवड तुम्ही हे सरळ सरळ आळंदीला जातो. आणि मी लेप मारलाय. लेप मारला ना चरली फाटा भोसरी PCMC पिंपरी चिंचवड नाशिक फाटा विश्रांतवाडी देखी इकडे जातो. मी लेप मारलाय आणि सरळ सरळ गेलाय तो आळंदी गावात गेलाय. आणि तिथून गावातनं चाकणला पण जातो, नाशिकला जातो. आता आम्ही चरली फाट्यात पोहोचलोय. दाभाडे सरकार चौक आहे हा. हे नवरात्रीचं हे लावलेलं आहे इथं गरबा खेळायला. हे बघा चौक आहे दाभाडे सरकार चौक. इथनं राईट मारायचं. दाभाडे सरकार चौकामधून आपण राईट मारून आलो ना, राईट मारून सरळ सरळ यायचं. सरळ गेला सिग्नल लागेल. मग सिग्नल लागलं ना मग सिग्नलला लेप मारायचं. लेप मारला सीधा सीधा भोसरी विश्रांतवाडी PCMC हा जातो रस्ता तिकडे. तर ठीक आहे चला मग आपण मागे आता लेफ्ट सिग्नल वरनं इथनं लेप मारायचं आपल्याला. हे बघा सिग्नल आहे. लेप मारून भोसरी जातो इकडं. राईट मारला आळंदी जातो. देहू रोडला पण जातो इकडनं आळंदीवरनं. आपण लेप मारून चालले भोसरी आणि राईट मारला ना आळंदी देहूला पण जातो, मोशी जातो. आपण लेप मारून चालले. मॅगझिन चौक लागेल आपल्या एक 4-5 किलोमीटरच्या अंतरावर. मॅगझिन चौकातनं राईट मारायला लागेल. राईट मारला भोसरी जाईल. आणि मॅगझिन चौकातनं सीधा सीधा गेलो ना, सरळ सरळ गेलो ना दिघी विश्रांतवाडी. मग विश्रांतवाडीवरून तिकडे पुढे CCT मध्ये जातो पुण्यामध्ये. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला राईट मारायचं आहे. मॅगझिन चौकातनं भोसरी जायचं आपल्याला. मॅगझिन चौकात आलोय आपण पोहोचलोय भोसरीमध्ये. आपला लवकर जायचंय, पार्टी अर्जंट आहे, खाली करायचंय. लय अवघड आहे पुण्यामध्ये गाडी चालवायचं. लय सांभाळून चालायला लागते. नाहीतर लय हानते. ब्लॉग आपण इथंच संपवतोय आज. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तर चला मग भावांनो, बाय बाय.